सर्व आई-वडिलांना असंच वाटतं, की आपली मुलगी सुखात राहावी आणि त्या सुखासाठी ते भरपूर पॅकेज असणारा, लाखोच्या घरात पॅकेज असणारा मुलगा शोधतात. त्यासाठी ते आटोकाट प्रयत्नही करतात. पण लग्नानंतर आपल्या मुलीचं हसू हरवणार तर नाही ना, याची आपण काळजी घेतो का? नमस्कार. मी वीणा वानखडे आणि तुम्ही पाहत आहात कुटुंब मंत्र. सायली नावाची एका शेतकऱ्याची मुलगी. तिचीही इच्छा होती, की तिला एसीमध्ये काम करणारा, लाखोंच्या घरात पगार असलेला नवरा हवा आहे आणि तिचं ते स्वप्नही पूर्ण झालं. मोठं घर मिळालं, फिरायला गाडी मिळाली, लाखोंच्या घरात पगार असलेला नवरा मिळाला. लग्न झालं, ती लग्नघरी आली. काही दिवस चांगले गेले. त्याच्यानंतर काही दिवसांनी ती जेव्हा नवरा घरी यायचा नाही, त्याला 11-11 वाजायचे, तेव्हा ती त्याला फोन लावायला लागली. तेव्हा तिला एकच उत्तर मिळायचं, "मी मीटिंगमध्ये आहे." ती जेवायसाठी वेगवेगळे पक्वान्न तर करायची, पण सोबत जेवायला कोणीच नसायचं. मोठं घर तर होतं, पण बोलायला फक्त भिंती होत्या. तिचं मन मोकळं करायला कोणीच सोबत राहायचं नाही. फक्त पाहायला टीव्ही आणि मोबाईल. आणि तिचं हसूही आता कमी झालं होतं. एकटेपणा वाढत चालला होता. एकदा अशीच ती एकांतात बसली असताना तिला आठवलं, की एकदा तिला एक शेतकरी मुलगा पाहायला आला होता. तो तिला म्हणाला होता, "मी तुला साथ देईन, मी तुला समजून घेईन, मी तुला वेळ पण देईन." पण हे सर्व तिने नाकारलं होतं. आणि कशासाठी माहीत आहे? फक्त पॅकेजसाठी. तिला हवं होतं मोठं घर. तिला हवं होतं मोठं पॅकेज. तिने पैसा पाहिला, पण माणसाचं मन नाही. मला सांगा, पैशाने सर्व सुख मिळवल्या जाऊ शकतात का? भौतिक मिळवू शकतात, पण मनाची शांतता, मनाचं समाधान आणि सांसारिक जे सुख आहे, ते पैशाने विकत घेतल्या जाऊ शकतं का? नाही ना. या मताशी तुमच्यापैकी कोण-कोण सहमत आहे? आणि नेमकं सुख कशात आहे? ते मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.